नमस्कार, मी चित्रा सोनवणे तुमचं माझ्या इष्टी रेणुका माऊली ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर आज बनवणार आपण शेवभाजी। कमीत कमी साहित्यामध्ये सुंदर अशी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शेव 100 ग्रॅम शेव, खोबरं 1 वाटी, कांदा परतलेला आणि खोबरंही परतून घेतलेलं आहे तेलामध्ये, लसूण, दालचिनी, लवंगा, आलं आणि त्यासाठी लागणारा मसाला गरम मसाला, घरगुती बनवलेला तरीचा मसाला, लाल तिखट थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि पाणी। चला तर आपण बनवूया शेवभाजी। चला तर आता ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्यात आपण मसाले परतवायचे आणि आपण ते दळलेलं आहे ना कांदा, लसूण, दालचिनी आणि लवंगा त्या आधी परतून घेऊ। वाटण हे बघा, हे वाटलेलं होतं छान असं लाल, थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेऊ। मग त्यात मसाले ॲड करू। आता हा कांदा परतलेला आहे। कमी गॅस कर, थोडा कमी गॅस करते मी। हे बघा, कांदा परतलेला आहे। आता त्यात आता मसाले ॲड करणार आहोत आपण। घरगुती मसाला आहे ना तो 2 चमचे टाकणार आहे मी। तुम्हाला पाहिजे तसं तिखट बनवू शकता भाजी। तरीचा मसाला, थोडं लाल तिखट, एकदम थोडी नकळत अशी हळद, म्हणजे फक्त कलर येईल असं। आता हे परतून घेणार आहोत आपण छान असं परतून घेऊया। छान असा कलर यायला लागलाय। मसाला परतला का छान वास येतो एकदम। हे बघा परतलेला आहे आता मसाला पण आपला। त्यात आपण टाकणार आहोत खोबरं। तुम्हाला हवे तेवढी खोबरं टाकायचं, मसाला टाकायचा, पाहिजे तसं तिखट बनवायची भाजी। आम्ही मीडियमच खातो, मीडियमच मसाला वापरला जातो आमच्याकडे। आता हे खोबरं पण परतून झालेलं आहे। आता आपण त्यात पाणी ॲड करतो। ग्रेव्ही जशी पाहिजे तशी, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशी ग्रेव्ही।
सुंदर असा कलर, सुंदर अशी तरी येते भाजीला. हे बघा, खूप छान असा कलर आलाय भाजीला. सुंदर असं, खायला पण खूप टेस्टी अशी भाजी तयार आहे. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.